नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ जाधव तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझा चॅनल मोटिवेशनल टॉकमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहोत डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं पुस्तक द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकातील 14 प्रकरणांबद्दल आपण माहिती घेतली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 15वं प्रकरण, तुमचा अबोध मन आणि तुमचा आनंद. अमेरिकी मानसशास्त्राचे जनक विल्यम जेम्स म्हणतात, शरीरविज्ञानाच्या क्षेत्राचा शोध हे 19व्या शतकातलं सर्वात महान संशोधन नाही, तर श्रद्धेने स्पर्श झालेलं अबोध मनाचं सामर्थ्य हा सर्वात महान शोध आहे. या जगातल्या कुठल्याही समस्येवर मात करता येईल इतका सामर्थ्याचा अमर्याद साठा प्रत्येक व्यक्तीत आहे. आपण कुठल्याही दुर्बलतेवर मात करू शकतो याची सुस्पष्ट जाणीव तुम्हाला होईल. तुमचं अबोध मन तुमच्या समस्या सोडू शकतं, तुमचं शरीर बरं करू शकतं आणि तुमच्या सगळ्यात आवडत्या स्वप्नापल्यात जात तुम्हाला समृद्ध करू शकतं. हे तुम्हाला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी तुमच्या आयुष्यात खरा आनंद आणि चिरंतन आनंद येईल. तुमचं बाळ जन्माला आलं, तुमचं लग्न झालं, तुम्ही कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली किंवा तुम्हाला एखादं विलक्षण यश किंवा बक्षीस मिळालं, अशा प्रत्येक वेळेस तुम्हाला कदाचित खूप आनंद झाला असेल. जगातल्या सगळ्यात सुंदर तरुणीशी किंवा देखण्या माणसाशी तुमचं लग्न ठरल्यावर तुम्हाला अतिशय आनंद झाला असू शकतो. कोणकोणत्या बाबींनी तुम्हाला आनंदी केलं आहे या अनुभवांची न संपणारी यादी तुम्ही तयार करू शकता. मात्र ते सर्व अनुभव कितीही विलक्षण असले तरी तुम्हाला त्यातून मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. ते सर्व अनुभव क्षणभंगूर आहेत. द बुक्स ऑफ प्रोव्हर्ब्स यामध्ये याचं उत्तर मिळेल. ज्या कोणाची ईश्वरावर श्रद्धा असते तो आनंदी असतो. तुम्हाला प्रत्येक मार्गावर पुढे नेण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी तुम्ही जेव्हा ईश्वरावर अबोध मनाचं सामर्थ्य आणि सुज्ञता, श्रद्धा ठेवता, तेव्हा तुम्ही नेहमीच समतोल, प्रसन्न आणि आरामशीर असाल. तुमच्या प्रत्येकाप्रती प्रेम, शांती आणि सदिच्छा प्रसारित होत असताना तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दिवसासाठी तुम्ही खरोखरच एक महान वस्तूची रचना करत असता. तुम्ही आनंदाचीच निवड करायला हवी. आनंद ही मनाची अवस्था आहे. बायबलमध्ये एक उद्धरण सांगत, आजच्या या दिवशी तुम्ही कोणाची सेवा करणार आहात त्याची निवड करा. आनंदाची निवड करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. कदाचित हे तुम्हाला अतिशय साधं वाटेल आणि ते तसंच आहे. कदाचित म्हणूनच आनंदाच्या वाटेवर लोक अडखळत असावेत. आनंदाच्या गुरुकिल्लीचा साधेपणा त्यांना दिसतच नाही. आयुष्यातल्या महान गोष्टी साध्या, चैतन्ययुक्त आणि निर्मितीक्षम आहेत. त्या सर्वांतून स्वास्थ्य आणि आनंद निर्माण होतो. चैतन्यमयी सामर्थ्य आणि आनंदाच्या जीवनाकडे नेणाऱ्या तुमच्या वाटचालीचा विचार तुम्ही कसा करू शकता हे सेंट पॉल स्पष्ट करतात. सरतेशेवटी बंधूंनो, जर कुठला सदाचार असेल आणि जर कुठलं कौतुक असेल, तर ज्या कुठल्या गोष्टी खऱ्या असतील, ज्या कुठल्या गोष्टी प्रामाणिक असतील, ज्या कुठल्या गोष्टी न्याय्य असतील, ज्या कुठल्या गोष्टी शुद्ध असतील, ज्या कुठल्या गोष्टी सुरेख असतील, ज्या कुठल्या गोष्टीतून उत्तम अहवाल मिळेल त्यांचा विचार करा. आनंदाची निवड कशी कराल? आनंदाची निवड आता करा. त्यासाठी तुम्ही हे करू शकता. सकाळी डोळे उघडल्यावर स्वतःला म्हणा, आज आणि प्रत्येक दिवशी दिव्य क्रम माझ्या जीवनाचा ताबा घेत आहे. माझ्यासाठी आज प्रत्येक गोष्ट कार्य करणार आहे. हा माझ्यासाठी नवा आणि सुरेख दिवस आहे. आजच्यासारखा दिवस कधी उजाडणारच नाही. दिवसभर मला दिव्य मार्गदर्शन मिळत असून मी जे करत आहे त्यात भरभराट प्राप्त होईल. दिव्य प्रेम माझ्या भोवताली आहे. त्याने मला कवेत घेतले आहे, त्याने मला आच्छादलं आहे आणि मी शांततेत पुढे जात आहे. चांगल्या आणि विधायक अशा गोष्टींवरून माझं अवधान जेव्हा जेव्हा भरकटतं तेव्हा जे सुंदर आणि चांगले विचार त्यांचं मनन करण्यासाठी मी माझं अवधान ताबडतोब ओढून जाणेन. मला आशीर्वाद देणाऱ्या आणि माझी भरभराट करणाऱ्या साऱ्या गोष्टींना स्वतःकडे आकर्षून घेणारं असं मी आध्यात्मिक आणि मानसिक चुंबक आहे. आज मी जे काही काम हाती घेणार आहे त्यात मला अनोखं यश लाभणार आहे. निश्चितच आज दिवसभर मी आनंदी असणार आहे.
प्रत्येक दिवसाची सुरुवात या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्ही आनंदाचीच निवड कराल आणि तुम्ही विलक्षण सौख्य प्राप्त अशी व्यक्ती व्हाल. आनंदी होण्याची सवय त्याने लावून घेतली. काही वर्षांपूर्वी आयर्लंडच्या पश्चिम किनाऱ्यावर कोन्यामार्रा इथे एका चाहत्याच्या घरी माझा साधारण आठवडाभर मुक्काम होता. तो सतत गात असे, शिळ घालत असे. त्याला सतत विनोद सुचत. त्याच्या आनंदाचं गुपित काय असं विचारल्यावर त्याने उत्तर दिलं, आनंदी असणं ही सवयच आहे माझी. रोज सकाळी जाग आल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या कुटुंबाला, पिकांना, गुराढोरांना आशीर्वाद देतो आणि उत्तम सुखी प्राप्त झाल्याबद्दल ईश्वराचे आभार मानतो. जवळपास 40 वर्ष त्या शेतकऱ्याने ती सवय जोपासली होती. तुम्हाला माहीत आहे, नियमितपणे आणि पद्धतशीरपणे वारंवार उच्चारलेले विचार आपल्या अबोध मनाच्या तळाला जाऊन त्यांची आपल्याला सवय लागते. आनंद ही सवय आहे हा शोध त्याला लागला होता. आनंदी होणं ही तुमची दुर्दम्य इच्छा असायला हवी. आनंदी होण्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आनंदी होण्याची तुमची मनापासूनची दुर्दम्य इच्छा असायला हवी. अनेक लोक दीर्घकाळ निराश, उदास आणि आनंदहीन अवस्थेत राहिले आहेत. त्यांना जर अचानक एखादी मस्त, छान आणि सौख्यदायी बातमी ऐकवली तर आनंदी असणं गैर आहे असं मला सांगणाऱ्या स्त्रीपणे त्यांची अवस्था होईल. त्यांच्या जुन्या मानसिक शैलींची अतिसवय झाल्यामुळे आनंदी असणं हे त्यांना विचित्रच वाटतं. आधीच्या नैराश्यग्रस्त आनंदहीन अवस्थेसाठी त्यांची तळमळ होते. इंग्लंडमधल्या एका स्त्रीला अनेक वर्ष संधिवात होता. स्वतःच्या गुडघ्याला थोपटत ती म्हणे, आज माझा संधिवात फारच विकोपाला गेला आहे. उठताच येत नाही. ह्या संधिवातापायी माझं आयुष्य त्रासदायक झालं आहे. त्या छानशा वृद्धेकडे तिचा मुलगा, मुलगी आणि शेजारी खूप लक्ष देत. तिला खरंच तिचा संधिवात हवा होता. त्याला ती डोक्याला ताप म्हणत असली तरी प्रत्यक्षात ती त्याचा आनंद घेत होती. या स्त्रीला प्रत्यक्षात आनंदी व्हायचंच नव्हतं. बरं वाटण्यासाठी मी तिला एक उपाय सुचवला. बायबलमधल्या काही पंक्ती एका कागदावर लिहून देत सांगितलं की त्या पंक्तींमधल्या सत्याकडे जर लक्ष दिलं तर तिची मानसिक वृत्ती निसंशय बदलेल आणि तिची स्वतःची श्रद्धा तसंच आत्मविश्वास याने तिची प्रकृती पूर्ववत होईल. तिला त्यात स्वारस्य नव्हतं. अनेक लोकांमध्ये अशी विशिष्ट मानसिक रोगग्रस्त झाक असते. त्यायोगे सतत दुःखी आणि दयनीय अवस्थेत राहण्यात त्यांना मजा येत असल्याचं दिसतं. आनंदहीन होण्याची निवड का करायची? आजचा दिवस भयान आहे. सगळं विपरीत होणार आहे. मला यश मिळणारच नाही. प्रत्येकजण अगदी माझ्या विरुद्ध आहे. मला कधी संधी मिळणारच नाही. त्याला जमू शकतं पण मला नाही. अशा कल्पना मनात जोपासत अनेक लोक आनंदहीन असण्याची निवड करतात. सकाळी उठल्याबरोबर तुमच्या मनात हे असेच विचार येत असतील तर तुम्ही हे असेच अनुभव स्वतःकडे आकर्षित करून घ्याल आणि मग अतिशय आनंदहीन व्हाल. तुमच्या मनात जे काही चालतं त्यानुसार तुम्ही जगत असलेलं हे जग निश्चित होतं हे जाणून घेण्याची सुरुवात करा. महान रोमन तत्त्वज्ञ संत मार्क्स ऑरेलियस म्हणतात, व्यक्ती आपल्या जीवनाबद्दल जसा विचार करते तसं जीवन होतं. इमर्सन हे अमेरिकेचे आद्य तत्त्वज्ञ म्हणतात, माणूस दिवसभर जसा विचार करतो तसाच तो होतो. सवयीने तुम्ही जे विचार मनात जोपासत राहता त्यांच्यात स्वतःला प्रत्यक्षात भौतिक स्थितीत आणण्याची प्रवृत्ती असते. नकारात्मक विचार, पराभूत करणारे विचार किंवा दुष्ट अथवा नैराश्यग्रस्त विचार यात तुम्ही गुंतणार नाही याची खात्री करा. तुमच्या स्वतःच्या मनोवृत्तीबाहेर इतर कशाचाही अनुभव तुम्हाला येत नसतो याचं वारंवार स्मरण करा. माझ्याकडे लाखो डॉलर्स असते तर मी आनंदी झालो असतो. लक्षाधीश असणाऱ्या अनेकांना मी मानसिक रुग्णांच्या संस्थेत भेटलो आहे, परंतु आपण निर्धन आणि निराधार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे. ते मनोरुग्ण आणि मनोविकृत झाल्याने त्यांच्यात नैराश्याची लक्षणं दिसू लागल्याने त्यांना अशा प्रकारे बंदिस्त करण्यात आलं होतं. संपत्ती ही स्वतः तुम्हाला आनंदी करणार नाही. दुसरं म्हणजे आनंदाला तिच्यामुळे प्रतिबंधही होणार नाही. आज कित्येक लोक रेडिओ, गाड्या, नगरात घर, खाजगी याट आणि पोहण्याचा तलाव विकत घेऊन आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा पद्धतीने आनंद विकत घेणं किंवा प्राप्त करणं शक्य नाही. आनंदाचं राज्य हे तुमच्या विचारांत, मनातल्या भावांत आहे. आनंद निर्माण करण्यासाठी कुठल्या तरी कृत्रिमतेची आवश्यकता असते असं अनेकांना वाटतं.
काही लोक म्हणतात, मला जर महापौर केलं, एखाद्या संस्थेचं अध्यक्ष केलं, एखाद्या संस्थेत सरव्यवस्थापक म्हणून बढती मिळाली तर मी आनंदी होईल. आनंद ही मानसिक आणि आध्यात्मिक स्थिती आहे, हेच सत्य आहे. ही कुठलीही पदं आनंदाचं वरदान देतीलच असं नाही. तुमच्या अबोध मनात स्थित योग्य कृती आणि दिव्य क्रमाचा नियम शोधून ती तत्त्व तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याला लागू करण्यात तुमचं सामर्थ्य, सौख्य आणि आनंद दडला आहे. आनंद हे शांत मनाचं पीक आहे, ही त्याच्या लक्षात आलं. काही वर्षांपूर्वी सॅन फ्रान्सिस्को येथे व्याख्यान देताना मी एका माणसाची मुलाखत घेतली. त्याचा व्यवसाय ज्या पद्धतीने सुरू होता त्याबद्दल तो नाराज आणि आनंदहीन होता. तो सरव्यवस्थापक होता. त्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष यांच्या विरुद्ध त्याच्या मनात संताप दाटलेला होता. ते दोघं आपल्याला विरोध करतात असा त्याचा दावा होता. या अंतर्गत कलहामुळे व्यवसायात घसरण सुरू होती. त्याला कुठलाही लाभांश किंवा स्टॉक बोनस मिळत नव्हता. व्यवसायातली ही समस्या त्याने अशी सोडवली. रोज सकाळी उठल्याबरोबर तो शांतपणे आणि ठामपणे म्हणू लागला, आमच्या संस्थेत काम करणारा प्रत्येकजण प्रामाणिक, सच्चा, सहकार्य करणारा, निष्ठावंत आणि सर्वांप्रती सदिच्छा बाळगणारा आहे. संस्थेची वाढ, हित आणि समृद्धता यांच्या साखळीमधल्या या सर्व मानसिक आणि आध्यात्मिक जोडण्या आहेत. माझे 2 सहयोगी आणि या कंपनीतले सर्व कर्मचारी यांच्याप्रती मी माझे विचार, शब्द आणि कार्यातून प्रेम, शांती आणि सदिच्छा प्रसारित करतो. आमच्या कंपनीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना त्यांच्या प्रत्येक कामात दिव्य मार्गदर्शन मिळत आहे. माझ्या अबोध मनाची अनंत बुद्धिमत्ता माझ्या माध्यमातून सर्व निर्णय घेते. आमच्या व्यावसायिक व्यवहारात आणि एकमेकांच्या असलेल्या नातेसंबंधात केवळ आणि केवळ योग्य कृतीच आहे. शांती, प्रेम आणि सदिच्छेने हे दूत मी माझ्या पुढे ऑफिसमध्ये धाडतो. माझ्या सकट कंपनीमधल्या प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात शांती आणि एकोप्याचं उच्च अधिष्ठान आहे. या नव्या मार्गाने संपूर्ण श्रद्धेने, आत्मविश्वासाने आणि भरवशाने मी आता पुढे होतो. रोज सकाळी ही वाक्य अगदी सावकाश 3दा उच्चारायला त्या व्यावसायिक अधिकाऱ्याने सुरुवात केली. दिवसभरात त्याच्या मनात जर भीती दाटून आली, कुणाबद्दल संताप वाटला तर तो स्वतःला म्हणू लागला, माझ्या मनात सदा सर्वदा शांती, एकोपा आणि समतोल नांदतो. अशा पद्धतीने मनाला शिस्त लावणं त्याने सुरू केलं. त्याच्या मनातले अपायकारक विचार थांबून त्याला मनःशांती जाणू लागली. परिणामतः त्याला उत्तम फळ मिळालं. त्यानंतर त्याने मला पत्र लिहिलं. वर दिलेल्या पद्धतीने वागल्यानंतर साधारणतः 2 आठवड्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी त्याला त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं. तो करत असलेल्या कामाचं आणि नव्या विधायक कल्पनांचं कौतुक करत तो सरव्यवस्थापक म्हणून लाभणं हे आपलं भाग्य असल्याचं त्याला सांगितलं. प्रत्येकाला आपल्या अंतरंगात आनंद सापडतो या शोधाने तो अतिशय आनंदी झाला. अडथळा आणि खोड प्रत्यक्षात तिथे नाहीच. काही वर्षांपूर्वी मी वर्तमानपत्रात एक लेख वाचला. रस्त्यातल्या एका झाडाच्या खोडापाशी आल्यानंतर एक घोडा दबत होता असं त्यात लिहिलं होतं. प्रत्येक वेळेस त्या खोडाशी आलं की तो घोडा पाऊल मागे घ्यायचा. त्याच्याबरोबरच्या माणसाने ते खोड उखडून जाळलं आणि रस्ता सपाट केला. इतकं करूनही पुढची 25 वर्ष ते खोड तिथं नसलं तरी तो घोडा 4 पावलं मागे यायचा. खोडाच्या त्या आठवणीमुळे तो घोडा दबकत होता. तुमचं स्वतःचं विचार, जीवन आणि मानसिक प्रतिमा सोडली तर तुमच्या आनंदात कुठलाही अडथळा नाही. भीती आणि चिंता तुम्हाला चिंतेने जखडलं आहे. भीती हा तुमच्या मनातला एक विचार आहे. यश किंवा काहीतरी प्राप्त करणं आणि सर्व समस्यांवर विजय मिळवणं याला श्रद्धेचं खतपाणी घालून या क्षणी त्याला उखडून फेका. व्यवसायात अपयशी ठरलेले एक गृहस्थ मला ठाऊक होते. ते मला म्हणाले, मी चुका केल्या, खूप शिकलो, मी पुन्हा व्यवसायात उतरणार आहे आणि यावेळेस मला अतोनात यश मिळणार आहे. मनातल्या खोडाला ते सामोरे गेले. कुरबुर किंवा तक्रार न करता त्यांनी अपयशाचं खोड उचकटून टाकलं आणि आपलं आंतरिक सामर्थ्य, आपली पाठराखण करेल या ठाम समजुतीतून भीतीचे आणि जुन्या नैराश्याचे सर्व विचार हद्दपार केले. स्वतःवर ठाम विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी आणि आनंदी व्हाल. सर्वाधिक आनंदी माणसं आपल्यातलं सर्वोत्तम सातत्याने समोर आणत त्याचा सराव करणारी व्यक्ती सर्वाधिक आनंदी असते. आनंदी आणि सदाचार एकमेकांना पूरक आहेत. जे सर्वोत्तम असतात ते आनंदी तर असतातच, पण ते
जे आनंदी असतात ते सहसा यशस्वीरित्या जीवन जगण्याच्या कलेत सर्वोत्तम असतात. तुमच्या ठायी असलेला ईश्वर सर्वोच्च आणि सर्वोत्तम आहे. ईश्वराचं प्रेम, प्रकाश, सत्य आणि सौंदर्य अधिक व्यक्त करा. म्हणजे आजच्या जगातल्या सर्वाधिक आनंदी व्यक्तीपैकी तुम्ही एक व्हाल. एपिक्टेट्स हे अंतःसमयी ग्रीक तत्त्वज्ञ म्हणतात, मनाची निश्चलता आणि आनंद यासाठीच एकच मार्ग आहे. म्हणूनच सकाळी जाग आल्यावर पूर्ण दिवस आणि झोपायला जाताना ईश्वराच्या सन्निध राहा. स्वतः बाहेरच्या कुठल्याही गोष्टींना दोष देऊ नका. सारं काही ईश्वराला सुपूर्द करा. आनंदाच्या पायऱ्यांचा सारांश. श्रद्धेचा स्पर्श असणारं अबोध मनाचं सामर्थ्य हा 19व्या शतकातला सर्वात महान शोध आहे असं विल्यम जेम्स म्हणाले. तुमच्यामध्ये अतोनात सामर्थ्य आहे. या सामर्थ्याच्या ठायी तुम्ही जर सर्वोच्च आत्मविश्वास ठेवलात तर तुम्हाला आनंद प्राप्त होईल. तुम्ही आपली स्वप्न सत्यात उतरवू शकाल. तुमच्या अबोध मनाच्या आश्चर्यकारक सामर्थ्याच्या माध्यमातून कुठल्याही पराभवावर तुम्ही विजय मिळवाल आणि तुमच्या हृदयातल्या अतृप्त दुर्दम्य इच्छा पूर्ण कराल. ईश्वरावर ज्या कोणाची श्रद्धा असते तो आनंदी असतो असाच याचा अर्थ आहे. तुम्ही आनंदाचीच निवड करायला हवी. आनंद ही एक सवय आहे. सतत विचार करावा अशी ही एक चांगली सवय आहे. सरतेशेवटी बंधूंनो, जर कुठला सदाचार आणि कौतुक असेल तर कुठल्या गोष्टी खऱ्या असतील, ज्या कुठल्या गोष्टी प्रामाणिक असतील, ज्या कुठल्या गोष्टी न्याय्य असतील, ज्या कुठल्या गोष्टी शुद्ध असतील, ज्या कुठल्या गोष्टी सुरेख असतील, ज्या कुठल्या गोष्टी उत्तम अहवाल मिळेल त्यांचा विचार करा. सकाळी डोळे उघडता क्षणी स्वतःला सांगा, मी आज आनंदाची निवड करतो, मी आज यशाची निवड करतो, मी आज योग्य कृतीची निवड करतो, प्रत्येकाकरता मी आज प्रेम आणि सदिच्छेची निवड करतो, मी आज शांतीची निवड करतो. या विधानात जीव, प्रेम आणि रुची होता म्हणजे तुम्ही आनंदाची निवड कराल. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक आशीर्वचनाबद्दल दिवसभरात अनेकदा धन्यवाद द्या. इतकंच नाही तर तुमच्या कुटुंबातले सर्व सदस्य, तुमचे सर्व सहकारी आणि सर्वत्र असणारे लोक या सर्वांच्या शांती, आनंद आणि समृद्धतेसाठी प्रार्थना करा. आनंदी होण्याची तुमची दुर्दम्य प्रामाणिक इच्छा असायला हवी. दुर्दम्य इच्छेव्यतिरिक्त काही साध्य होत नाही. दुर्दम्य इच्छेला कल्पनाशक्ती आणि श्रद्धेचे पंख आहेत. आपली दुर्दम्य इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा, तिचं वास्तव जाणून घ्या म्हणजे ती प्रत्यक्षात येईल. आनंद हा प्रार्थनेला उत्तराच्या स्वरूपात मिळतो. भीती, चिंता, राग, तिरस्कार आणि अपयश यांचा सातत्याने विचार करण्यातून तुम्ही सुद्धा निराश आणि आनंदहीन होता. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे तुमच्या विचारांकडूनच घडवलं जातं. जगातला सगळा पैसा गोळा केला तरी आनंद विकत घेता येत नाही. काही लक्षाधीश फार आनंदात असतात तर काही अतिशय आनंदहीन असतात. काही विवाहित लोक आनंदी असतात तर काही आनंदहीन. काही एकटे लोक आनंदी असतात तर काही आनंदहीन. तुमचे विचार आणि भाव यात आनंदाचं राज्य आहे. आनंद ही शांत मनाची सुगी आहे. शांती, समतोल, सुरक्षितता आणि दिव्य मार्गदर्शनाला तुमच्या विचारात घट्ट रुजवा म्हणजे तुमचं मन आनंदाची निर्मिती करेल. तुमच्या आनंदाला कुठलाही अडथळा नसतो. बाह्य बाबी कारक नसतात, ते परिणाम असतात. कारण नाही. तुमच्यातल्या एकमेव निर्मितीक्षम तत्वाकडून संकेत घ्या. तुमचा विचार हे कारण आहे आणि नव्या कारणातून नवा परिणाम निर्माण होतो. आनंदाची निवड करा. स्वतःतलं सर्वोत्तम आणि सर्वोच्च जो बाहेर आणतो तो खरा आनंदी व्यक्ती. अशा व्यक्तीत ईश्वर सर्वोच्च आणि सर्वोत्तम असतो, कारण ईश्वराचं राज्य अंतरंगात असतं. धन्यवाद.